सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण घटस्थापना करणार आहोत। त्यासाठी लागणारी पानांची पत्रावळी तयार करून घेऊ। मी इथे पळसाचे पानं वापरले आहे। तुम्ही कोणतेही मोठ्या आकाराचे पानं वापरू शकता। त्या पानांना काडीने छान असं जोडून घेऊ। आता घटासाठी लागणारी वावरी तयार करून घेऊ। आता आपण सप्तधान्य घेऊया। गहू, ज्वारी, हरभरे, हवरी, जवस, हरभरे, धने आणि मठ। आता घट स्वच्छ धुवून घेऊ। त्यामध्ये ताजं पाणी घेऊ आणि घटाला स्वस्तिक काढून घेऊ। स्वस्तिक कुंकवाने काढायचं आहे। आता पाट मांडू। पाटावर नवं कोरं वस्त्र आथरू। पाटाच्या कडेने मी छान अशी रांगोळी काढून घेतली। आता घटामध्ये नागिनीचे 5 पानं ठेवू। हे बघा, अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहे। आता त्यावर श्रीफळ ठेवू। नवरात्रीमध्ये देवी 9 दिवस निद्रावस्थेत असते। आता नागिनीच्या पानावर आपल्या आईला पण ठेवून घेऊ आणि देवीचा टाक असा झोपूनच ठेवायचा आहे। घट म्हणजे साक्षात देवीचंच रूप असतं, म्हणून घटाला सुगंधी फुलांचा गजरा लावून घेऊ। घटापुढे दीप प्रज्वलित करू। आता गणपती बाप्पाला आणि आपल्या आईला हळदी कुंकू वाहून घेऊ आणि घटाला पण हळदी कुंकू वाहू आणि पानांची माळ घालू।